Hello everyone, dear student. We will start science part 2 today. आज आपण science part 2 च स्टडी करणार आहे. त्यात मला लेक्चर नंबर फर्स्ट आणि फर्स्ट लेसन फ्रॉम द सेकंड पार्ट दॅट इज हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हेरिडिटी अँड इव्होल्युशन. About heredity we will already studied in standard 9th मध्ये तुम्ही हेरिडिटी विषय स्टडी केलेले. हेरिडिटी मध्ये आपण तिथं काय काय बघितलं होतं अबाउट डीएनए, क्रोमोझोम्स, आरएनए. तेच बेसिक थिंग्स वी विल स्टडी इन फर्स्ट लेक्चर. फर्स्ट लेक्चर आज एकदम मजेशीर होणार आहे. त्याचा आज ओव्हरऑल तुम्हाला एक मेमराइज करण्यासाठी मी आज बेसिक थिंग्स घेणार आहे. आपण जे आज लेक्चर मध्ये बघणार आहे अबाउट सेल, डीएनए अँड आरएनए, हे कन्सेप्ट जर तुमचे क्लिअर झाले तर आपल्याला ह्या सायन्स पार्टमधला हेरिडिटी जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस मीन्स व्हॉट, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन असे पॉइंट्स आहेत. ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड नाही वाटणार. आजचं लेक्चर जर क्लिअर झालं, आज लक्ष देऊन जर तुम्ही ऐकला, डाऊट्स क्लिअर झाले तर उद्याचा पार्ट तुम्हाला खूप इझी जाणार आहे. चला तर मग आपण बघूया व्हॉट इज हेरिडिटी. हेरिडिटी मीन्स this one is heredity. Heredity means transfer of characteristics from parents to offsprings. Parents to offsprings. It's called heredity. आता ऑफस्प्रिंग्स म्हणजे माहिती असेल तुम्हाला. ऑफस्प्रिंग्स मीन्स पिल्लू. पिल्लू म्हणजे जसं आपण आपल्या आईवडिलांचा पिल्लू, जसं एखादी डॉगी आहे, डॉगीला पिल्लू असतो. एखादी कॅट आहे, कॅटला पिल्लू असतो. त्याला ऑफस्प्रिंग्स म्हणायचं. ऑफस्प्रिंग्स म्हणजे असं काही नवीन नाहीये. मीन्स वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन जे कॅरेक्टर ट्रान्समिट होतात त्यालाच काय म्हणतो आपण, हेरिडिटी. मीन्स ह्युमन्सचे बच्चे असतील, जे नेक्स्ट जनरेशन असेल लाईक अ ह्युमन सारखेच असतात. डॉगी असेल, डॉगीची पुढची जे जनरेशन आहे ते डॉगी सारखेच असेल. कॅटचा कॅट सारखाच असेल. असं नाही की डॉगीला कॅट, कॅटला डॉग असं होतो का, नाहीये. त्याला हेरिडिटी ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतं? ट्रान्सफर करण्याचं काम करतात जीन्स. आता जीन्स कुठे असतात? लुक फर्स्ट ऑफ ऑल द सेल. यू नो अबाउट सेल. Cell is the fundamental and structural unit of life or living things. Cell is a fundamental and structural unit of living things. सेलच्या आतमध्ये दिस वन न्यूक्लियस. हा न्यूक्लियस आपण काय करू, हा न्यूक्लियस, या न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतात? क्रोमोझोम्स. असे क्रोमोझोम्स असतात. Look like this. Chromosomes are present inside the nucleus. All these are the, what is this? Chromosomes. काय? क्रोमोझोम्स. आता जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करण्याचं काम किंवा कॅरेक्टर ट्रान्समिट करण्याचं काम करतात क्रोमोझोम्स करतात. क्रोमोझोम्स काय असतात? क्रोमोझोम्स कशाचे बनलेले असतात? क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ डीएनए. डीएनए माहिती आहे? डीएनए इज अ जीन. डीएनए चे बनलेले असतात क्रोमोझोम्स. म्हणजे हा असा क्रोमोझोम्स. आपण त्या डायग्राम मधला क्रोमोझोम्स असा बाहेर झूम केला, झूम आउट, आणि मग इथून दिस इज डीएनए. सिंपल आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. हे जेनेटिक इन्फॉर्मेशन तो ट्रान्समिट करण्याचं काम कुणामुळे करतं? क्रोमोझोम्समुळे. क्रोमोझोम्स काय आहेत? मेड अप ऑफ डीएनए. डीएनए कसे असतात हे पहा. हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतात ह्याच्यावर तर असा लांब आपण जर त्याला केला तर डीएनए हा असा आहे. डीएनए, आणि या डीएनएलाच काय म्हणतो आपण? जीन. डीएनए म्हणजेच जीन.
कळतंय? सिंपल आहे. ह्या जीन्समुळे जेनेटिक इन्फॉर्मेशन किंवा आपले जे कॅरेक्टर्स आहेत, आपल्या आई वडिलांचे कॅरेक्टर आपल्यामध्ये येतात, ते कुणामुळे ट्रान्समिट होतात? क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स म्हणजे जीन्समुळे, जीन म्हणजेच डीएनए. डीएनएचं स्ट्रक्चर बघूया आपण. डीएनए इज अ डबल हेलिक्स. डीएनए डबल हेलिक्स मीन्स टू स्ट्रँड. टू स्ट्रँड आहेत, वन स्ट्रँड, टू स्ट्रँड. डबल हेलिक्स आहे. टू हेलिक्स मीन्स टू स्ट्रँड आहे, त्याच्यामध्ये टू थ्रेड लाईक स्ट्रक्चर. याच डीएनएला आपण जर स्ट्रेट केला, हा जर ट्विस्टेड आहे, त्याला जर आपण स्ट्रेट केला, इट इज लुक लाईक अ रेल्वे ट्रॅक. रेल्वे ट्रॅक सारखा दिसतो, लुक लाईक अ रेल्वे ट्रॅक. अँड दीज टू थ्रेड लिंक्ड विथ ईच अदर बाय हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग आहे, पण ते हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये त्याचे प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स असं क्लासिफाईड केलेले. लास्ट इयर मध्ये तुम्ही बघितला होता. एडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, थायमिन. एडेनिन always pair with thymine with two hydrogen bonds. And next one, guanine always pair with cytosine with triple hydrogen bonding. त्यांच्यामध्ये पेरिंग आहे, हे जे लिंक्ड आहेत विथ वन अनदर. एडेनाइन, ग्वानाइन यांची पेरिंग असते. एडेनाइन ऑलवेज पेअर विथ थायमिन, ग्वानाइन ऑलवेज पेअर विथ सायटोसिन विथ ट्रिपल बॉन्ड. विच बॉन्ड? दिस वन हायड्रोजन बॉन्ड. हे पण हायड्रोजन बॉन्ड. डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, हायड्रोजन बॉन्डिंग आहे. इतकं सिंपल आहे. हे फक्त स्ट्रक्चर आहे डीएनए. डीएनए मीन्स डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे आरएनएचं. ओके. आरएनए रायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. आरएनए रायबोन्यूक्लिक ऍसिड. इट कन्सिस्ट ऑफ थ्री टाइप्स. याचे थ्री टाइप्स पडतात. mRNA, tRNA and which one? Last one, rRNA. rRNA. मेसेंजर आरएनए, ट्रान्सफर आरएनए, टीआरएनए. लास्ट इयर मध्ये स्टडी केलेले, फक्त मी तुम्हाला मेमोराइज करून देतोय. एमआरएनएचं काम काय? मेसेज देण्याचं काम आहे. काय मेसेज देत असेल? हा प्रोटीन सिंथेसिसचं मेसेज देतो. कुठून प्रोटीन सिंथेसिसचं मेसेज देतो? हा डीएनए प्रोटीन सिंथेसिस साठी जो मेसेज देतो, कोणाकडे? एमआरएनए कडे. हा एमआरएनए मेसेज घेतो. मेसेज घेऊन तो जातो, मेसेज घेऊन न्यूक्लियसच्या बाहेर येतो. इट गिव्स मेसेज टू रायबोसोमल आरएनए. रायबोसोमल आरएनएला हा मेसेज देण्याचं काम करतो. नेक्स्ट वन, टीआरएनए. टीआरएनएचं ट्रान्सफर आरएनए हा काय ट्रान्सफर करत असेल? अमिनो ऍसिड्स. अमिनो ऍसिड्स ट्रान्सफर करतो. कुठे ट्रान्सफर करतो? अमिनो ऍसिड ट्रान्सफर करण्याचं काम करतो. टीआरएनए मीन्स ट्रान्सफर आरएनए, हा अमिनो ऍसिड ट्रान्सफर करतो थ्रू द आरआरएनए. आरआरएनएला ट्रान्सफर करतो. मीन्स आरआरएनएचं काय काम आहे? हाय रायबोसोमल आरएनएच्याकडे रायबोसोम्स असतात. इट हेल्प्स इन प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस मध्ये हा हेल्प करतो. प्रोटीन सिंथेसिस प्रोडक्शन मध्ये हा आरआरएनए हेल्प करतो. असं हे तीन सिंपल छोटे छोटे पॉइंट्स आहेत, टाइप्स आहेत. नंतर आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये इन डिटेल मध्ये आपल्याला बघायचंय. काय बघायचंय? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ओके, आजच्यासाठी एवढंच इनफ आहे, कारण हे बेसिक थिंग्स आहे आणि ह्यातच ते घ्यायला गेलं तर तुमचा गोंधळ होऊन जाईल. फक्त ह्या तिघांचे काय फंक्शन आहेत, डीएनएचं काय फंक्शन आहे, एवढं लक्षात ठेवा. हेरिडिटी कॅरेक्टर ट्रान्समिट करतो, प्रोटीन सिंथेसिस सुद्धा करतो. यांच्या मदतीने तो प्रोटीन सिंथेसिस करतो. या तिघांच्या मदतीने प्रोटीन सिंथेसिस करण्याचं काम डीएनए करतो विथ द हेल्प ऑफ आरएनए. डीएनए सिंथेसाइज प्रोटीन विथ द हेल्प ऑफ आरएनए. हे कसं करतात ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघूया. आजसाठी इनफ आहे. ओके, थँक्यू. कीप वॉचिंग.